मयूरजी कांबीर आहेत, हेमंत आहेत, दिगंबर आहेत. दिगंबर आपलंही स्वागत आहे. या सर्वांचं आपण स्वागत करूयात. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर सुरेख सेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. चांगला अपील पाहिला, त्यानंतर दोन्ही पंचांनी मात्र एकमेकांनी पाहिलं, त्यानंतर योग्य तो डिसिजन पोचवला गेलाय. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. गाचपाडा HDL चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. आज सलग चौथा दिवस या स्पर्धेचा आणि वैतरणा ब गटामध्ये आज प्राधान्य जरूर दिलं गेलंय. मॅच क्रमांक 3 एका बाजूने जेरीमनी डोलिव बी विपक्ष श्रीराम कसाय बी. या दोन संघामध्ये ही टक्कर आपण पाहू शकताय. टॉस जिंकलाय जेरीमनी डोलिव टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज मार्कवर रोहित मेहेर हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर, समोर फलंदाज विपुल. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली, तुत्तू मयमय झाला आणि हा झेल ही निसटला गेलाय. दोन धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. कॉलिंग करणं खूप गरजेचं होतं, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता. रिप्ले पाहू शकतायत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस दोन क्षेत्ररक्षक समोर होते. कॉलिंग मात्र कोणाची झाली नाही आणि झेल निसटला गेला. एक सोपंसं जीवदान मिळालंय. टीमची टोटल 2, 1 गडी बाद. कॉलिंग खूप महत्वाची आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. मार्कवर रोहित मेहेर. यावेळेस म्हणता इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. फिरंद सेवा कॉपी बुक स्टाईल चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चौकार 4. माझ्या अंगणी खेळल्या हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशा. थोडा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर ठेवला होता. गोलंदाजाने त्यावर खरपूस समाचार घेतलाय. फलंदाजाने चौकार ठोकला गेला आणि 4 धावांशी टीमला पोहोचवलंय 6 अंकावर. 6 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. एका बाजूने विपुलच्या बॅटमधून मात्र चौकार जरूर पाहिले. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या वरून क्षेत्ररक्षक इथे चुकी केली जाते आणि चौकार निघून गेलाय. सीमारेषा पार येतोय. चौकार 4. तुम्ही नाटच केलाय ते. सध्या चर्चा आहे गाचपाडा HDL चषकाची. सुरेख आयोजन नियोजन आपण पाहू शकतात. मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र बाईक जरूर पाहायला मिळते. या 5व्या पर्वामध्ये 4 पर्व आपण पाहिले तर सायकल होती, परंतु यंदाच्या वर्षात नाविन्यपूर्ण पाहायला मिळत आहे. बाईकवर कोण सवार होईल यावेळेस. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाजाला माझा परतीचा प्रवास करावा लागला. असं वाटत होतं की व्हाईट बॉल जाईल का काय, फलंदाजाला वाटत होतं, परंतु यष्टांचा वेध घेतला आणि फलंदाजाला माझा परतीचा प्रवास करावा लागला. गॉन. माऊली तलावपाड्याचा खेळाडू मयूर आपले 2000 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. घेऊन जायचं आहे. आपल्याला विनंती असेल मयूर आपण या. अमेरिका लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून हे 2000चं कॅश प्राइज. मयूरजी आपण या. आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे.
धावसंख्या आपण पाहिली तर 10 अंकावर जाऊन पोहोचलाय. एक 2 गडी बाद झाल्या तर विपुलला मात्र क्लीन बोल्टच्या माध्यमातून परतीचा प्रवास करावा लागलाय. सनिकेत हा नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. एका बाजूने फलंदाज आहे कीर्तेश हा फलंदाज. गोलंदाज गुलीमार्को शेवटचा बॉल रोहित आल्याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सक्सेसफुल ठरला जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार 4. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल 14, 2 गडी बाद. संग्राम कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. ग माऊले गजबग नाही डोंगर ग माऊले, गजबग नाही डोंगर ग. गजबग नाही डोंगर ग माऊले, गजबग नाही डोंगर ग. गजबग नाही डोंगर ग माऊले. थँक्यू. षटक क्रमांक समाप्त झाला. एक टीमची टोटल 14, 2 गडी बाद. पण ते तुमचं काय नियम झाले ना, अरे तुमचा नियम झालेला आणि ते खेळवत आहे चालले. चला दिवस आहेत. गोलंदाज मार्क वर येतोय. गोलंदाज रोशन हा गोलंदाज. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल 14, 2 गडी बाद. एकटा खेळला नाही हो. सानिकेत आणि कीर्तेश अशी जोडी आपण पाहू शकतायत. चला थोडासा स्पीडअप करा. मग नको खेळो, बिजा पहिले खेळाला. हो जा बिजा पेवर खेळा. तू घेत जा 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 नुसतं लाईव्ह हा मग त्याला बघू तसं. जा 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 सर त्याला सांगता येऊ का बोलर जा फ्रेश सांगितले त्यांना हे पैसे घेऊन जा. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहू शकतायत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कासपाडा HDL चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहेत. आयोजक सन्माननीय विजयजी गरज साहेब, विनोदजी पाटील साहेब, अजिंक्यजी गरज साहेब, उत्कर्षजी पाटील साहेब आणि पूर्ण कासपाडा टीम पाहायला मिळते. मी पण नियम जाताना पण कॅन्सल केला परत. सगळ्यांना फ्रेश सांगितलं. त्या किसनला पण इकडे खेळून दिला. दोघं होते त्यांचे तिघं होते म्हणून आमचे एक होता. मग ते एखादा खेळवा तिथं काय थोड्याच वेळात आपण धनंजयजी पाटील जोडले जातील. काही सन्मान आहेत ते घेतले जातील. बोला ना. बोला. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण सन्मान करूयात. बहुजन विकास आघाडी शिरगाव गावातून युवा अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते राजूजी भोईर साहेब आपल्या मंचावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करते मी विजयजी घरज साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहेत. शिरगाव गावचं बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाहिलं आणि आदरणीय व्यक्तिमत्व राजूजी भोईर साहेब आज आपल्या मंचावरती पोहोचलेले आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आहे तो मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. श्रीरामाचं आपण पाहिलं तर प्रतिकृती असलेलं आपण पाहिलं तरी सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह देऊन राजूजी भोईर यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. बहुजन विकास आघाडी रायपाडा युवा अध्यक्ष म्हणून ज्यांची आपण खास करून नेमणूक पाहिली ते आदरणीय जतीनजी पाटील क्रिकेटपटू म्हणून देखील आपण त्यांना नेहमी पाहिल्यात. तेही आपल्या मंचावरती उपस्थित आहेत तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय आदरणीय विजयजी गरज साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहेत. सन्मान केला जातोय. जतीनजी पाटील बंड्यादादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बहुजन विकास आघाडीचे रायपाडाचे युवाध्यक्ष म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलं ते सध्या जतीनजी पाटील बंड्यादादा आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोबत सर्व त्यांच्या
खास करून आलेले मित्र परिवार आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जॉईन आहेत नितीन पाटील सर. थँक्यू. जाऊया मागच्या दिशेनं. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 धावा स्कोर बोर्ड लागतात. गोलंदाज मार्कवर आला गोलंदाज दिलीप. हा गोलंदाज उलटाच बॉल आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेकी करता येतात. बरं सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. 15 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. मॅच क्रमांक 3 एका बाजूने जेरीमरी डोलिव बी, विपक्ष श्रीराम कसरे बी. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळते. आज वैतरणा ब गटानं जरूर प्राधान्य दिले गेलं आहे. षटक क्रमांक सध्या 2 मार्क झाले. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. दिलीप हा गोलंदाज. श्रीराम कसराई टीम आपण पाहू शकता बॅटिंग करताना पाहायला मिळते. तर जरीमरी डोलिव टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. टीमची टोटल 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल यावेळेस पंचमात्र आमच्या दिशेने वळता. जयप्रकाश खरंच सर वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर भेदक मारा हे सूत्र मात्र तुम्हाला अवलंबावं लागेल. इथे व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 16 या स्कोरबोर्डवर लावल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचलंय 16 अंकावर. 16 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा दिलीप गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मला इनफिल्डच्या बोर्डून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. सुरेख प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगले एफर्ट्स जरूर लावले गेले. धावसंख्या आपण पाहिली 2 ने पुढे जाते. 18 धावा स्कोर कार्डवर. कल्पेची मात्र चांगलं स्कोरिंग सकाळपासून जरूर पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून युट्यूबची संपूर्ण टीम चांगलं टीम वर्क पाहायला मिळते. आमचे डिझे वादक त्यांचंही कौतुक करावं लागेल. सध्या 18 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस स्वतः समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड क्षेत्ररक्षण फेकी करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. येस इथे पर्यंतला परतावं लागेल आणि धावबाच्या स्वरूपात 3रा धक्का लागतोय श्रीराम कसराई टीमला. गॉन. डीजे थांबवतोय. एक सन्मान खास करून आपण पाहिलं तर जे एक पारितोषिक होतं आपण ते देणार आहोत, पण काही वेळामध्ये देणार आहोत. डीजे विजय करत दादाने आमच्या केलंय आयोजन. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलं 18 रन्स. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 19 धावा माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. इथे फटका फसला गेलाय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. तो टीम श्रीराम कसाई या टीमला 19 धावसंख्येवर 4था धक्का. गॉन. धवल येतोय. नवीन बॅटर्स. टीमची टोटल 19 धावा. 4 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर मात्र दिलीपने हे चांगलं षटक हाताळलंय. 14 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हर्समध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक सध्या 2 मार्काचा आहे आणि टीमची टोटल सध्या पाहिली तर 19 धावा. 4 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. दिलीपचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळलंय दिलीपने. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करतोय. तद्वारा सिंगल येईल. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले. टीमची टोटल 10च्या सरीसेने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या 20. 4 गडी बाद. एक सुमधुर संगीत. आई जीवदानी घास पडा सांगा
टायटल सॉन्ग आपण ऐकताय. तर टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 20 या अंकावर. 2 षटकाची समाप्ती झाली. गोलंदाज मार्कवर येतोय गोलंदाज आकाश. 2 फलंदाज एका बाजूने धीरज वैती आणि धवल वैती अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 10च्या सरासरी धावा जमावल्या गेल्या तर 40, परंतु तुम्हाला 50-55 पर्यंत मदल मारावी लागेल. आधीचा मॅच आपण पाहिला, जबरदस्त बॅटिंग झाली होती. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल, तद्वर एक धाव. एकेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 21 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 21 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकताय. 2 संघामध्ये चांगला बॅटर रंगतय. एका बाजूने श्रीराम कसाय टीम, दुसऱ्या बाजूने जरीमरी डोलिव बी. हे 2 संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहू शकतात. 21 रन, 21 धावा स्कोरबोर्डवर. पण एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर अगदी परिपूर्ण होतंय. एकेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचत 22 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 22 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. मागचं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. फक्त 6 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 1 धावबाद 1 झेलबाद असे कामगिरी केली दिलीपनं. आकाश आलाय. आकाशच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात. 22 रन्स स्कोरबोर्ड लागले जात आहेत. 22 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. खोलो टप्प्याचा चेंडू होता, खुदून काढण्याचं काम केलं. मिड ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डायरेक्ट हिट केला जातोय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय श्रीराम कसाई बी या टीमला. 22 धावा, 5 गडी बाद. थँक्यू गौतम. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. टीमची टोटल 22 या अंकावर जाऊन पोहोचलंय. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर दुसरं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. दिलीपचं कौतुक करावं लागेल. 6 धावा खर्च केल्या दिलीपनं. 2 विकेट्सही प्राप्त केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाल्या. आकाश चांगली गोलंदाजी हाताळतोय. 22 धावा स्कोरबोर्डवर. बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव मिळेल. चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन्स, 23 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. 4 चेंडूच्या समाप्ती झाल्या. एकंदरीत 2.4 चेंडूची समाप्ती झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर 23 धावा. कुठेतरी लगाम लावला गेला. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली गेली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच दोन्ही आठ समांतर करतायत. अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या 24 रन, 24 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 4 चेंडूची समाप्ती झालंय. 24 रन, 24 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करतो श्रीराम कसाय टीम. त्याला 2 हात करते जरीमरी डोलिव बी टीम. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच दर्शवतायत. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल एकंदरीत आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. 25 या अंकावर जाऊन ठेपली गेलंय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल एकंदरीत पाहायला मिळतात. आकाशच्या बॅटमधून हातखंडामधनं हे 2 व्हाईट बॉल. आधीचे 4 चेंडू सुरेखरित्या हाताळले होते, त्यानंतर हे 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल. 25 रन्स, 25 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय. फलंदाजाला मला अचूक झेल टिपला गेला आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. 6वा धक्का लागतोय तो टीम श्रीराम कसरे बी या टीमला. गॉन. सफल झाले होते, त्यानंतर मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. सुरेख अप्रतिम सेल टिपला गेला आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय. नवीन बॅट्समॅनच्या आतमध्ये येतोय प्रथमेश किणी हा फलंदाज. पुन्हा एकदा बॅटच्या रडारवर आला आणि हा मात्र खणखणीत दर्जेदार HDIL चषक षटकार 6.
धन्यवाद. एक पारितोषिक आहे, ते पारितोषिक मंचावरती दिलं जात आहेत. अमेरिका लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून मयूर यांनी जे बॅटिंग केलं त्यासाठी 2,000 रुपयाचं जे प्राईज आहे ते मंचावरती दिलं जाणार आहे. त्यामुळे मयूर आपण मंचावरती यायचं आहेत, आपलं हे पारितोषिक आपण स्वीकारायचं आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी राजूदादा भोईर आपणास विनंती करतोय, आपल्या शुभस्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पारितोषिक दिलं जाणार आहेत. कॅश प्राईज 2,000चं जे प्राईज आहे ते मात्र दिलं जात आहेत मयूर यांना. अमेरिका लँडिंग ग्रुप तलावपाडा यांच्या माध्यमातून हे 2,000 रुपयाचं पारितोषिक मात्र आपण पाहिलं तर मयूर यांना दिलं जात आहेत. बॅटिंगमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, बॉलिंग त्याने चांगली केलेली आहे, त्यामुळे 2,000चा मानकरी ठरणारा खेळाडू आहे मयूर. खूप साऱ्या शुभेच्छा असतात. धन्यवाद राजूदादा भोईर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू. 31 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 3 षटकाच्या समाप्तीकर वैभव हाला गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक असेल. मिस्टर रबाडा आपण पाहू शकता, जास्तीत जास्त नावाने पसंती मिळाली या वैभवला. अंतिम षटक असेल. खरोखर रबाडा सारखी कामगिरी केल्याने क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास गॉन. एस्टनचा वेध घेतला गेला आणि शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता धीरजनं आणि त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. सुरेख सुरुवात केले गेले वैभवच्या माध्यमातून. क्लीन बोल्ड जरूर पाहायला मिळाला. योगेश आला नवीन बॅट्सर. धावसंख्या 31 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचे 5 बॉल आहेत आणि 5 मध्ये 10 ते 15 धावा आणखीन जोडाव्या लागतील या टीमला. अंतिम 5 चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेकी. यावेळेस धावपतच्या स्वरूपात पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागतंय. DJ Alpesh in the mix. सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं. ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली. धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. 8 गडी बाद तब्बल 31 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. शेवटचे 4 बॉल आहेत. अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. नो स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला बॅकअप, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जातोय. 33 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 33 धावा 8 गडी बाद एकंदरीत आपण पाहू शकतात. प्रथम फलंदाजी करतोय श्रीराम कसराय बी टीम. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 मध्ये एखादा हवाई सफर इकडनं घडवला जाईल का? पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे, दूरवर राहिले. आता एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. समीरने जर षटकार ठोठावला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कल्पेची मात्रा यांच्या माध्यमातून असेल. शेवटचे 2 बॉल आहेत आणि एक संधी असेल तुमच्यासाठी. जर 2 लगावले गेले तर 400. प्रत्येक षटकांसाठी तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेची मात्रा यांच्या माध्यमातून असेल आणि शेवटचे 2 बॉल आहेत. म्हणजे 400 रुपये कमावण्याची संधी असेल, धावा वाढवण्याची संधी असेल. सध्या 34 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचे 2 बॉल, 34 धावा स्कोरबोर्डवर. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. सिंगल धाव फलक पुढे जाते. 35 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. धावसंख्या 35 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 35 रन स्कोरबोर्ड. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल. कन्नड टीम अँड फणसपाडा. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. आपल्या टी शर्टचे आपण घेऊन जायचे आहेत आणि टॉस साठी यायचं आहे. व्हाईट बॉल. चला कन्नड टीम अँड फणसपाडा बे टीम दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी या. आपले टी शर्ट्स आपण इथे इकडनं कलेक्ट करायचे आहेत.
शेवटचा बॉल असेल, धावसंख्या आपण पाहिली तर 36. इथे डॉट बॉलने मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा या स्कोरबोर्ड लागतात, म्हणजे 9च्या सरासरीने धावा उभ्या केल्या गेल्यात आणि 37 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या, कन्नड टीम अँड फणसपाडा टीम. मैदानावारी रंगलाय घास पडत शेतवारी आई दूधनी मैदानावारी रंगलाय घास पडत शेतवारी थँक्यू गावदेवी कणेरे आणि सुमित 11 फणसपाडा. असा नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स लगेच आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. तिथे आमचे साथी समालोचक धनंजय पाटील सर जोडले जातील आपल्या समवेत. टॉस सुरू होतो. टॉस सुरू आहे तुम्हाला सांगतो. एवढा आहे का नाही करा. जा ना, टॉस करून आहे ना. जेवढं टीम झाली तेवढं दिले. 6 झाले. हॅलो. चला सन्माननीय राजूजी भोईर साहेब आणि जतीनजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ असते संयुक्तरित्या आपण पाहणार आहोत. टॉस केला जाईल या मॅचचा. एका बाजूने गासपाडा आहे, दुसऱ्या बाजूने सिटी. चला टॉस केला होता. एका बाजूने गावदेवी कन्नड टीम, सुमित 11 फणसपाडा. टॉस केला जातोय. सन्माननीय राजूजी भोईर साहेबांच्या शुभ असते कनेत गासपाडा कॉलिंग केले, परंतु सिटी आलंय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर एक कॅलेंडर सी दिले जातील मान्यवरांच्या शुभ असते. जतीनजी पाटील अर्थातच बंड्या दादा पण पाहू शकतात. एक चांगली शरीरयष्टी नेहमी सातत्याने पाहायला मिळते. चला टॉस जिंकला एकंदरीत काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक समोरच्या संघांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-45. कुठले असे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत या 40 धावा रोखण्याचा प्रयत्न करतील? अक्षय आहे, वैभव आहे, गुरु आहे. आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे 4 पर्वामध्ये सायकल होती, परंतु यंदाचं 5वं वर्ष आणि मॅन ऑफ द सीझनसाठी मोटरसायकल पाहायला मिळते. आयोजन खूप सुंदर आहे. जास्त बोलत नाही आहे. टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या माइंडमध्ये किती टोटल असेल? 50+. या 50+ करण्यासाठी कुठले ट्रम्प कार्ड फलंदाज? मी स्वतः आहे, अभी सूरज आहे, यश आहे, सुधीर आहे, अजय आहे, शिवा आहे. आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे यंदाच्या वर्षात मॅन ऑफ द सिरीजसाठी एक चमचमती बाईक पाहायला मिळतंय, कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. यावर्षी खूपच चांगलं वाटतं की बाईक ठेवल्यामध्ये. बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जिंकला एकंदर आपण पाहू शकता. आता गावदेवी कन्नड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. जाऊया आपण कॉम्बॅकच्या दिशेने. इथे व्हाईस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर जोडले जाते. चला डोलीव, आता इतका वेळ नाही आहे. म्हणजे जसं फिल्डिंग करणाऱ्या टीमला टायमिंग असेल तसं बॅट्समॅनला आता टायमिंग लावावं लागेल. वेळ कमी आहेत, अन्यथा 2 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पुढच्या खेळाव्या लागतील. चला थोडं घाई करा. आयोजक प्रयत्न प्रामाणिकपणे करतात. इतकी मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये काही नियमावली असतात. त्या नियमावलीचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडं घाई करा. अंपायर्स लक्ष तितकं मोठं नाही. 24 बॉलचा खेळ बाकी. 24 बॉल म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 37 धावांचं लक्ष या मैदानावरती मात्र आपण पाहणार आहोत. नुकताच टॉस झाला. एका बाजूला पण टीम गावदेवी कन्नडला पाहिलं, मदन दलवे असतील, गौतम कुडवला पण पाहिलं त्या ठिकाणी टॉस का बॉक्समधून त्यांची आपण खास करून चर्चा तिथे ऐकलीत. तर दुसऱ्या बाजूला सुमित 11 फणसपाडाला पाहिलं. दोन्ही संघ आहेत, एकमेकांचे डावपेच जाणतायत. नेहमी आपण पाहिलेलं आहेत एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना. तर तो 4था मॅच होणार आहे.
5वा मॅच असेल श्री गणेश मोदलपाडा आदर्श फणसपाडा बी, यामध्ये मॅच होणार आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण दिलेल्या वेळेवरती इथे पोचावं तुम्हाला लागेल. 3 षटकाच्या अगोदर इथे तुम्हाला जर्सी ज्या कलेक्ट करायच्या आहेत त्या तुम्हाला परिधान करून टॉस का बॉक्समध्ये येऊन थांबायच्या आहेत. ह्या तुम्हाला विनंती असणार आहेत. त्या गोष्टी तुम्हाला आम्ही आधी अद्ययावत करतोय. आणि शेवटी मॅच होईल वाघोबा ग्रुप कसराळी आणि वाघोबा खंदरपाडा, हा शेवटचा मॅच आहे. त्यामुळे त्याही दोन्ही टीमला मी पुन्हा एकदा माहिती देतोय की तुम्हाला दिलेल्या वेळेच्या अगोदर, इनिंगच्या अगोदर आमच्या मंचावरती यायचं आहे. टी शर्ट घ्यायचे आहेत. तुमच्या प्लेइंग 11 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची नावं द्यायची आहेत. कुठले खेळाडू खेळणार आहेत त्याची नावं तुम्हाला देणं गरजेचं आहे. मंचावरती सध्या सन्मान्य सर्व अतिथी उपस्थित आहेत, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 झालेले सुरुवातच्या 4थ्या दिवसामध्ये आपण हा खेळ पाहतायत, जिथे रंगतदार मॅचेस तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळतील. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेला आहे 37. पहिला बॉल बाकपूडला गेले, स्लाइस केलं हलक्या त्याने बॉलला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होतं सर आपण पाहू शकतात. गोलंदाज धीरज वैतीला पण मैदानावरती पाहतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल मात्र त्या ठिकाणी घेत असताना स्ट्राईक रोटेशन केलंय, ती मात्र भूषण वैती कॅप्टननं कमी थोडा धावा बनवल्यात. कसरली बॅटिंग मात्र तितकी चांगली झाली नाहीत. 36ला त्याने 8 विकेट गमावलेत. संयम थोडा कुठेतरी त्यांचा ढासळताना पाहायला मिळाला या मैदानावरती, आणि त्या गोष्टी तुम्ही मैदानावरती पाहिलेल्या देखील आहेत. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र आपण पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे बॉलला थांबवलाय. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक्यावरती धावा जाऊन पोहोचते संघाच्या एकूण धावा 2. नारंगी गावचे आमचे मित्र आणि दर्जेदार असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांना आपण पाहिलं ते भावेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. भावेश दादा आपलं स्वागत. गोड असं व्यक्तिमत्व म्हणून देखील आपण त्यांना पाहतात, ते सध्या आपल्या मंचावरती दाखल झालेत. आपलं स्वागत असणार आहे. रन झाला 2. पुण्यात आपण पहिला तर फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका खेळलाय. बॉल चालला मिड विकेटला, खेळाडू तिथून वेगाने पुढे आलात. फिल्डिंग मिसफिल्ड करतायत. आधी रन तर बनवल्या नाहीत. आता तिथे तुम्ही मैदानावरती जर अशा प्रकारच्या फिल्डिंग कराल तर संघासाठी कदापि ते निर्णायक ठरेल, धोक्याचं ठरेल. आणि 2ला 3 मध्ये कंप्लीट केलेत. याच गोष्टी सातत्यानं मात्र मैदानावरती शिकण्यासारख्या असणार आहेत. म्हणून उल्लेखही मी केला. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही वैतरणा एला पाहिलं, दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही वसई विरार एक गाव एक क्रिकेट पाहिलं. काल तुम्ही वसईच्या बाहेरील एक गाव एक संघाला पाहिलं, बाहेरील एक गाव एक संघाला पाहिलं. तिथे 2 ते 3 गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. तुमची फिल्डिंग, तुमची बॅटिंग, तुमची प्लॅनिंग, ह्या सर्व काही गोष्टी मात्र शिकण्यासारख्या होत्या. त्या काल तुम्ही पाहिलेल्या आहेत. धपलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. एक्स्ट्रा बॉल हाताळल्यात. पंच मात्र वळतात, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव ही मात्र मैदानावरती बहाल केली जात आहेत. आणि एक्स्ट्राने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर त्या फलकावरती जाऊन पोचतात ती मात्र 6 धाब्यांवरती. कल्पेश जे मात्र आमच्यासोबत जोडले गेलेत तेही मात्र स्कोरिंगच्या माध्यमातून चांगलं काम करतायत. काल कल्पेश पाटीलला पाहिलं. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळलाय क्षेत्ररक्षक. झेलची संधी, कुठलीही चूक मात्र मैदानावरती घडणार नाहीत. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल आणि विकेट मिळाली. एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळालं. धवलनं घेतला कॅच, मिळाली विकेट. गॉन. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला. स्कोर कार्ड वरती धपलक्यावरती आपण धावा पाहिला तर संघाचे धावसंख्या 6, विकेट मात्र घ्यायचे आहेत. ही मॅच जिंकण्यासाठी श्रीराम कसराळी संघाला जर काहीतरी करावं लागेल तर त्यांना विकेट घ्यायचे आहेत. विकेट त्यांना रेग्युलरली इंटरव्हल मध्ये घ्यायचे आहेत. त्यांना त्या विकेट घ्यायच्या आहेत. दबाव टाकायचा असेल तर डॉट बॉल टाकायचे आहेत. तर या मॅच मध्ये ते मात्र कमबॅक करू शकतात. नवीन बॅटर मैदानावरती जर आपण पाहिलं तर नरेश किनी दाखल होत असताना पाहायला मिळतात. त्या संघाचे अनुभवी खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती दाखल झालेत नंबर 3 वरती. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 6ला 1 विकेट मात्र गमावलाय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर जरीमरी डोलिवनं, गोलंदाज रेडी आहेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही. बॉल खाली झोन मध्ये निघून जाईल. सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. घासपाडा HDL चषकातील दर्जेदार चौकार 4. शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी.
जीवदानीचं जे मैदान आहे, क्रीडांगण आहे, त्याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर रंगलेला हा क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्ही सर्वजण अगदी पाहतायत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग सध्या जोडले गेलेत. ती या मॅच आनंद घेतात. तर सर्वांचं स्वागत. बागपुटला गेले कट करण्याचा प्रयत्न, परंतु लेन जर पाहिली तर ऑफस्टम्पच्या बाहेरची लेन आहेत, त्यामुळे पंच वळतात, एक्सरसाइज करतात आणि दर्शवतात हा बॉल खराब. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावफलकावरती आपण धाबा पाहिल्यात तर संघाच्या मात्र जाऊन पोहोचतात त्या 11च्या घरामध्ये. 11 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. धाबा कमी तिथे तर आधी झाल्यात, त्या वाचवायच्या आहेत. त्या टीम कसरलीला बनवायच्या डोलिवला मॅचमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. इनफिल्डला फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, हे मॅचचं समीकरण क्रिकेटचं समीकरण आहेत. एक एक झेल क्रिकेटमध्ये निर्णायकच आहेत. इथे तुमच्याकडे रन कमी आहेत, कॅचेसही सुटल्यात, मैदानावरती जीवनदान मिळाल्यात आणि जीवनदानाचा फायदा आता डोलिव कशा प्रकारे घेतोय हे पाहण्यासारखं असणार आहेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करत असताना जरीमध्ये डोलिवनं बनवल्यात 13 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. समीकरण पहा, 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. अजूनही 24. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. 18 बॉल 24 रन. अजिंक्य खैरत दादाचं आयोजन आहे ओ खरंच छान, आहे ओ खरंच छान, आहे ओ खरंच छान. आई जीवदानी मंचवरती पहिलं तर उपस्थित असलेले मान्यवर आहेत. आपण मान्यवरांचा सन्मान आहेत, तो सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत. आदरणीय नारंगी गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी आपण ज्यांना पाहिलं ते भावेशदादा पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अजिंक्यची गरज पिंटरदा आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. भावेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये पोहोचल्यात. नारंगी गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व आपण सध्याच्या घडीला पाहत आहात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आहेत. ते स्पर्धेचे आयोजन करते प्रणेते अजिंक्यची गरज पिंटरदा यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सन्मान आहे. तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDL चषक 2025 श्री रामाचं आपण पाहिलं तर प्रतिकृती अगदी असलेलं हे सन्मान चिन्ह, त्यावरती आपण पाहिलं तर घासपाडा SDL चषक या गोष्टी मात्र अधोरेखित केल्या गेल्यात आणि ती मात्र देऊन सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण पाहिला. धन्यवाद, मान्यवरांचा आभार आहेत. मॅचच्या दिशेने आपण पुढे जाऊयात. रन झाल्यात 13. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना बॉल मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न, फेकी करेपर्यंत मेल 1 रन. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 14. पण नेहमी क्रिकेटमध्ये आता हे सर्व बी संघ खेळतात. पण एक गोष्ट अशी असते ना का, आपण बी मध्ये खेळतो, मग बी मधून ए मध्ये कधी जाणार? बी मधून ए मध्ये तेव्हा जाणार तेव्हा तुम्ही जेव्हा चांगलं प्रदर्शन करणार. आपल्या स्वतःमध्ये असलेला क्लास दाखवणं गरजेचं आहे. असं व्हायला नको की ए मध्ये खेळून बी मध्ये आलोय. एक स्टेप माणसानं पुढे जायचं असतं. म्हणून त्याही गोष्टी तुम्हाला एखाद्या क्रिकेटवर म्हणून करणं गरजेचं आहे की एक एक स्टेप जे असतं ते एक एक स्टेप तुम्हाला पुढे टाकायचे आहेत. एक एक पाऊल तुम्हाला पुढे टाकायचं आहे. एक एक पाऊल मागे नाही यायचं. एक पाऊल नेहमी पुढेच टाकायचं असतं. आता ए मधून बी मध्ये येणं की बी मधून ए मध्ये जाणं हे तुमच्यावरती चॉईस असतं. हवेमध्ये खेळल्या फटक्या पुढे आपण पाहिलं तर इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, फेकी करेपर्यंत तिथे मात्र मेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती वाढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा धावफलकावरती 15. उद्या जर पाहिलं तर चंदनसर विभाग स्वीट हिट खेळलाय मैदानावरती आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. कॅप्टन भूषण यांची बॅट बोलू लागल्या. भूषणच्या बॅट मधून हा 6 6. पहा एक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने गेले. लेग स्टंप वरचा बॉल होता, त्याला मात्र आपण पाहिलं खेळत असताना त्या बॉलला रीच केलं, ओळखलं, पारखलं आणि त्यानंतर आपण पाहिलं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळत असताना भूषण ठोकलाय हा स्वीट हिटचा षटकार. स्वीट वाला होता. 6 धावाल्यात. 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती लगावल्यात. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर बदललेत. 14 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. 14 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे 16. स्क्रीनवरती तुम्ही या गोष्टी पाहू शकतायत. नेक्स्ट मॅचमध्ये फणसवाडा संघ तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळेल. वेलकम घनश्यामजी, आपलं स्वागत. लोअर फुल टच बॉल, त्याला मात्र आपण पाहिलं तर कनेक्ट करण्याचा प्रयत्न, खेळला गेला फटका. एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. वेळ जर गेली तर अचानकपणे भरपूर काही गोष्टी बदलू शकतात. ते आपण प्रत्येकाला पाहिलेल्या आहेत.
आता इथून एक धाव मात्र मैदानावरती मिळाली. अजूनही समीकरण जर पाहिलं तर 13 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 13 बॉलमध्ये करायच्यात रन 15. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती फेकण्यात आलेले आहेत. मॅच पाहता पाहता शेवटच्या 2 षटकांमध्ये अजूनही बॅलन्सिंग आहे. येणारे बॉल मैदानावरती आहेत 12 मध्ये करायच्यात 15. कसरलीला घ्यायच्यात एका महत्वाची विकेट. दुसऱ्या बाजूला डोलिवला मैदानावरती आतापर्यंत जी बॅटिंग सुरू आहे भूषण आणि नरेश यांची तीच मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न ते करतील. त्यामुळे मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये येऊया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून संगीत घेऊन. 12 बॉलमध्ये 15 रन. जमून आलेत सारी आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आलेत सारी आई जीवदानी मैदानावरी रंगलाई घासपाडा चषक भारी आई जीवदानी मैदानावरी. स्क्रीनवरती कंपॅरिझन पहा. आफ्टर 2 ओव्हर्स श्रीराम कसरेचा संघ होता 20 ला 4 विकेट. जरीमरी डोलिव एक स्टेप पुढे आहे 22 ला 1 विकेट आहेत. तिथे विकेटचा फरक होता, तिथे 3 विकेट जास्त गमावले होते, इथे एकच विकेट गमावलाय. हा फरकही आहेत प्लस 2 धावा पुढेही आहेत. म्हणजे नेहमी जसं म्हणतात ना की समोरच्या टीमने जर 6 षटकार मारलेत तर मॅच जिंकण्यासाठी आपल्याला 7वा षटकार मारावाच लागतो. एक मोठा फटका तुम्हाला नेहमी घ्यावा लागतो आणि एक रन तुम्हाला जास्तही बनवायचे असते. त्यामुळे आता मैदानावरती तसंच चित्र सध्या मैदानावरती आहेत. ही मॅच जिंकायची असेल तर 3ऱ्या षटकामध्ये किमान विकेट आणि कमी रन, किमान डॉट बॉल विकेट या मॅचला मात्र बदलवू शकतायत. पण डोलिव सांगतात नाही, आता सर्व काही सुरळीत आहेत, धावा येत आहेत, मग जास्त काही करायची गरज नाही, मोठे फटके मारायची गरज सध्या तरी नाही आहेत. सिंगल डबल रोटेशन बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न सध्या डोलिवी मैदानावरती करणार. त्यामुळे मॅच रंगणार. 12 बॉलचा खेळ, 15ची गरज. गोलंदाजी मार्कवरती रेडी. पहिला बॉल क्लासिकल स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन ठेवलं गेलं. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. ओहो, इथे धोक्याची घंटा वाजू लागली. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाणार. ज्या विकेटची डिमांड होती ती विकेट आलाय. रनआउटच्या माध्यमातून नरेश मैदानाच्या बाहेर गॉन. धावा झाल्या 23. सध्या स्पर्धा आपण पाहता त्याच्यानंतरही अनेक काही स्पर्धा येतात. जसं 26 जानेवारी शिरगावच्या त्या गावामध्ये तो गावकपचं आयोजन असतं, ते राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून असतं. तर 26 जानेवारीला शिरगाव येथे आपण गावकप तोही पाहणार आहोत. येत्या 13, 14, 15, 16 फेब्रुवारीला आपण पाहिलं तर जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाडाच्या माध्यमातून जयदुर्गा चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. सध्या जतीनजी पाटील मंचावरती आहेत, माहिती दिलेली आहेत. आणि ती स्पर्धा येत्या 13, 14, 15, 16 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळेल. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. आपल्या विभागामध्ये देखील आता क्रिकेटला तितकं महत्व आता मात्र खास करून प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. लक्ष 11 मध्ये 14ची गरज. हलक्या त्याने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळला. बॉल मात्र क्षेत्ररक्षक नाही, मास्टर माइंड स्ट्रोक खेळलाय मैदानावरती बॅटर. आता सध्या मैदानावरती भूषण बॅटिंग करतायत आणि भूषण भूषवणारी बॅटिंग सध्या मैदानावरती करत असताना हा आलाय चौकार 4. बुलाती है म्हणजे नेहमी म्हणतात की तुमच्या अंगामध्ये ताकद असायला हवी, तुमच्यामध्ये श्रमता असायला हवी, पण कधी कधी डोक्याचाही वापर करायला हवा. आता भूषणनं पाहिलं इथे ताकदीची गरज नव्हती, इथे फक्त डोक्याचा वापर करायचा होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पॉईंटच्या खेळाला बीट करायचं होतं, ते त्याने फक्त केलं. स्ट्रोक जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेरून या बॉलला मात्र आपण पहिला खेळत असताना हा भूषणनं चौकार ठोकलेला आहे. समीकरण 10 बॉलमध्ये 10ची गरज आहे. बॉल टू बॉल सिच्युएशन आहेत, बॉल टू बॉल इक्वेशन आहेत. या मॅचमध्ये सध्याच्या घडीला टीम श्रीरामसाठी जर कुठली महत्वाची बाब असेल तर ते भूषण आहेत. ज्या भूषण आतापर्यंत चांगली बॅटिंग केल्यात, 7 मध्ये 17 त्यांनी केले आहेत. थोडा वेळ कमी घ्या ही आता विनंती असणार आहे. 10 बॉलचा खेळ मैदानावरती, शेष 10 धावेची गरज. रेटम ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, पुण्यात आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, बॉल खेळून काढलाय. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती समाधान. जाणतायत परिस्थिती, जाणतायत, माहित आहेत अशा सिच्युएशन मध्ये भूषणला माहित आहेत मी संघाचा कर्णधार आहेत, मी संघाचा कॅप्टन आहेत, मला काय करायचं आहे या गोष्टीचं त्याला अगदी योग्य ठाऊक आहेत. म्हणून तो मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. समीकरण मैदानावरती आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी 9 धावेंची अजूनही गरज आहे.
चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर डॉट बॉलच टाकायचे आहेत. डॉट विकेट ह्या गोष्टी मैदानावरती घ्यायच्या आहेत. त्या सध्याच्या घडीला टीम श्रीरामला कसरले असं नाही. मॅच संपलेली आहेत, मॅच ऑन आहे. कधी कुठल्याही श्रेणी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे आपण प्रत्येकानं पाहिलेलं आहे. त्यामुळे या मॅच मध्ये काही गोष्टी सांगणं थोडंसं अशक्य आहे. पाहूया या षटकातील बॉल अजूनही मैदानावरती शेष आहेत. 8 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज. ओहो, चांगला बॉल टाकलाय पुन्हा एकदा. रंगत वाढणार मॅच मध्ये, इंटरेस्टिंग मोमेंट येणार. गौतमी सांगतायत आम्ही देखील सोडणार नाही मॅच. आता इथून जर पाहिलं 7 बॉलचा खेळ 9 धाब्याची गरज आहे. जसं मी उल्लेख केला भूषणचा, भूषणनं संयम ठेवला. भूषणनं आक्रमणही केलं पण भूषणकडे संयम नावाची गोष्ट चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला जसे नवीन बॅटर जय आले, जय थोडस 2 बॉलवरती जर पाहिलं तर रनच नाही आल्यात, धावा नाही आल्यात. ते आता कुठेतरी निर्णायक ठरताना पाहायला मिळेल की काय याची सध्या चर्चा सुरू झालेली आहे. 7 बॉलचा खेळ, मैदानावरती 9 धाब्यांची गरज. प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या मॅचच्या दिशेने. शेवटचा बॉल निर्णायक. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला, बिटवीन द गॅप चालला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या दूर निघून जाईल. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. मिल्टा धावा 4. आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू समीकरण. तर थोडं रिलीज करणार आहेत, पण अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची रन घेतली जात नाहीत, तोपर्यंत समालोचकही नाहीत, आपल्या लाईव्हही नाहीत, आपल्या स्कोरही नाहीत, सांगू शकत नाहीत काय होतील, कुठल्या गोष्टी होतील मैदानावरती. या गोष्टी सांगणं थोडं अशक्य आहे. 6 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला. बाकी 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 5 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात. रंगलेली ही मॅच आहे. त्यानंतरचा मॅच आपल्या भेटीला येतो. एका बाजूला सुमित इलेव्हन फणसफाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर संघ असणार आहे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खणेर. नुकताच संपन्न झालेली स्पर्धा आपण पाहिलं गावदेवी खणेरची. 6 बॉलचा खेळ मैदानावरती. बाकी रन करायच्यात 5. पहिला बॉल, शॉर्ट बॉल. पहिलाच बॉल वाईट बॉल आलाय मैदानावरती. थोडा अतिरिक्त बाउन्स झालाय. आता पंचाने 1 वॉर्म केलाय, 1 बाउन्सचा इशारा दिलाय. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत आता 6 बॉल मध्ये करायच्यात रन 4. 6 बॉलचा खेळ बाकी, रन करायचे 4. कोलबटप्प्याचा बॉल त्याला त्या ठिकाणी धावचीची संधी असू शकते. कंप्लीट थोडस लेट झालं आणि त्याचा फायदा मैदानावरती आता जाणवलाय. रन कंप्लीट झाल्यात. कदापि ह्या गोष्टी झाल्या असत्या तर आणखीन मजा आली असती, पण तिथे मात्र आपण पाहिलं तर रन कंप्लीट करण्यात आली. आता येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये रन रोखायच्या 3. पाच बॉलचा खेळ मैदानावरती राहिला. बाकी 5 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला जय पाटील, दुसऱ्या बाजूला भूषण वैती. 9 चेंडू मध्ये 19 धावा त्यांनी मैदानावरती केल्यात. 34-2 असे सिच्युएशन आहे सध्याच्या घडीला. टीम जरीमरी डोली बीची. चांगला बॉल, म्हणून मी म्हटलं मागच्या बॉलवरती कदापि तो विकेट आला असता तर आणखीन काही मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट आला असता. ते चित्र आता मैदानावरती पाहायला मिळत आहेत. डॉट आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल की काय याची चर्चा सध्या आहे. 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 3 धावेची गरज आहे. हे या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल आहे 4 बॉल मध्ये 3 धावेची गरज. हे या मॅचचं समीकरण आपण पाहू शकणार आहात. एक चांगला बॉल टाकायचा, एक चांगला स्ट्रोक घ्यायचा आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती पोहोचण्यामध्ये थोडं कमी पडतात. तोपर्यंत 1 रन घेतली जाईल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये आता रन करायच्या 2. फिल्डिंगची पोझिशन तुम्ही कुठल्या प्रकारे सजवतायत याला देखील क्रिकेटमध्ये मायने ठेवलं जातं, त्यालाही महत्व दिलं जात आहे. तुमची फिल्डिंग करण्याची रचना या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात. गोलंदाज कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणार, मग त्याच्यावरती तुम्ही फिल्डिंग पोझिशन कशी सजवणार, याही गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला जाणणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे. 3 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला. बाकी करायच्या 2. चांगला बॉल ड्राईव्ह केला, बॉल मात्र निघून जा.
इनफिल्डला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅचला मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय टीम श्रीराम कसराळे बी ला आणि हा मॅच जिंकला टीम जरीमरी डोलिवनं. त्याबद्दल अभिनंदन सर आणि जरीमरी डोलिव एका लाईनअप मध्ये सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये या आणि दुसरा संघ लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत. हस्तांदोलन त्या ठिकाणी होईल आणि पुढील वाटचालीसाठी टीम जरीमरी डोलिवला आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक टीम श्रीराम कसराळे या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. पुन्हा आम्ही आभार व्यक्त करू बहुजन विकास आघाडी शिरगावचे युवा अध्यक्ष आदरणीय राजूदादा भोईर आपल्या मनापासून आभार. त्यांच्या जोडीला बहुजन विकास आघाडी रायपाड्याचे युवा